शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। पंतप्रधान मोदींची आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधींची सभा होणार। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यामध्ये मवियाचं सरकार येणार, आमचं सरकार आल्यावर केंद्र सरकार डळमळीत होणार, संजय राऊतांचा दावा। मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला, पण ईश्वर माझ्यासोबत, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। पवार कुटुंबातली कटुता भविष्यामध्ये दूर होईल असं वाटत नाही, पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून बजेटची शिस्त बिघडली, भाजपमुळे बजेटमध्ये बेशिस्तपणा वाढला, रोहित पवारांची टीका। निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा, मंचरमधल्या भाषणामध्ये शरद पवारांचा हल्लाबोल, तर 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेमध्ये उत्तर देणार, वळसे पाटलांची प्रतिक्रिया। काहींचा सध्या रडू बाय रडू असा शो सुरू, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, राज ठाकरे 25 वर्ष रडतायत, जनता त्यांना महत्त्व देत नाही, संजय राऊतांचा पलटवार। माजी खासदार शिवाजी मानेंच्या तक्रारीवरून संतोष बांगरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल, वाकोडीमधल्या शिवारांमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप। नागपुरात 1.5 कोटी तर वर्ध्यामध्ये 21,98,000ची रोकड जप्त, नागपुरातील पैसे बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचं दुचाकीस्वाराची माहिती।